समालोचक म्हणून आता सध्याच्या त्या घडीला काम करतायत 24/7 झहीर भाई सध्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. आणि महत्त्वाचा मॅच रंगणार आहेत. कसराळीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला फणसवाड्याचा संघ आहे. दोन्ही हार्ड हिटर संघ आहेत, दोन्ही टीम महत्त्वाच्या आहेत, एकमेकांना जाणतायत. आज मैदानावरती कोण कोणावरती भारी पडेल हेही महत्त्वाचं आहे. फणसपाडा कसराळीवरती भारी पडेल की कसराळी फणसपाड्यावरती भारी पडेल हेही मैदानावरती पाहण्यासारखं असणार आहेत. एक छोटंसं आपण ब्रेक घेणार आहोत. ब्रेकमध्ये आमचा मयूर डीजे आहेत, ते देखील काही वेळामध्ये रेडी होत आहेत. त्याच्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा आपण मैदानावरती सुरू होताना पाहणार आहोत. दोन अंपायर्स मैदानावरती दाखल झाले. एका बाजूला प्रकाश पाटील सर आणि दुसऱ्या बाजूला परशुरामजी पाटील सरांना आपण मैदानावरती पाहू शकतात. आमच्या साथीने पुण्यात धीरजी पाटील यांना आपण पाहता स्कोरिंगच्या माध्यमातून. डीबीएन लाईव्हची एंटायर टीम, कॅमेरामॅन रोहित, कॅमेरामॅन नयन तांडेल, धनंजय मांगेला, प्रवीण पाटील बाबू, हे संपूर्ण टीम या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत आहेत. आणि डीजे ऑपरेटर म्हणून आज मयूर मांगेला पुण्यात रेडी होताना पाहायला मिळणार आहेत. ही टीम रेडी आहेत. संपूर्ण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची टीमही तिथे रेडी आहेत. आणि या संपूर्ण आयोजन कमिटीवरती लक्ष ठेवून असणारी संपूर्ण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची टीम यांनाही आपण पाहणार आहोत. मॅच मैदानावरती सुरू आहेत. गोविंदजी पाटील या ठिकाणी दाखल झालं, त्यांचंही स्वागत आहे. दरीजी मांगेला यांनाही आपण पाहतात. योगीजी गरत हे संपूर्ण या ठिकाणी दाखल झालं, त्यांचंही स्वागत आहे. मॅच मैदानावरती रंगतदार होईल. पहिलाच सामना सुरू होतोय. सेमीफायनलची रेस. दोन संघ मैदानावरती आहेत. एका बाजूला श्रीराम कसराळीचा संघ आहे, जो गेली 8-10 स्पर्धेमध्ये या संघाला नेहमीच आपण पाहिलं फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये खेळताना तो संघ आहे. तर समोर सुमित 11 फणसवाडा. पहिला बॉल स्ट्रेट ऑन द ग्राउंड खेळायचा होता. पहिल्या बॉलवरती भरपूर काही रिॲक्शन घडले आहेत जर भाई, म्हणून दोन गोष्टीचा उल्लेख केला. एक तर हा संघ जो श्रीराम कसराळीचा संघ आहे त्याला भरपूर वेळा आदत लागली गेले की फायनलमध्ये खेळायचं, सेमीफायनलमध्ये खेळायचं, मोठमोठ्या मॅचेसमध्ये तो संघ म्हणजे आता ग्रामीण जेवढ्या मॅचेस झालेल्या आहेत तेवढ्या मॅचमध्ये श्रीराम कसराळी संघ नेहमीच त्या क्वालिफायच्या दिशेने पोहोचताना पाहायला मिळालेला आहे. तो संघ मैदानावरती आहेत आणि त्याच्यासमोर सुमित 11 फणसवाडा संघ आहेत. मॅच चांगली होईल, रंगत होईल. झहीर भाई शुक्रिया धनंजय. अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई ऑफ स्टंप आकर खेलना चाहते थे. बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर चुकती हुई डॉट बॉल. धनंजय पाटिल कहूँ तो ये सेमीफाइनल का मुकाबला है. दोनों टीमों के लिए एक बेहतरीन मुकाबले की लड़त आप देख रहे हैं. मगर यहाँ पर जो टीम जीतेगी वो आगे पड़ाव लेगी और जिसके टीम की इस मैदान पर खेल का समाप्त हो जाएगा. मगर एक साल फिर इंतजार भी करना पड़ेगा. अब क्या कहना चाहेंगे? अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई इस स्ट्राइक पर है. ऑफ स्टंप पर गेंद दी कर खेलना चाहते थे मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ आदित्य दारा द्वारा इस मैदान पर एक अच्छी गेंदबाजी का जलवा. धनंजय पाटिल अब पहला सुबह का क्षेत्र है. बेहतरीन मुकाबले में जीत और हार का फैसले के लिए लड़त हमें देखने को मिल जाएगी. पहिल्या 3 चेंडूवरती पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती डॉट 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 कहाणी पहा काय, कहाणी डॉट डॉट डॉटची आहे. गोलंदाज पुन्हा आदित्य मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न, शफल होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही साधू शकले यशला यश मिळवायचं परंतु अशा प्रकारे नाही बॅटिंग करायची. 5 ओव्हरचा मॅच आहे. समोर श्रीराम कसराळे आहे, आदित्य आहे. मग आदित्यच्या विरुद्ध तुम्हाला रणनीती आखायची आहेत, प्लॅनिंगनं चालावं लागेल. कारण की क्रिकेटचा खेळ झहीर भाई भरपूर वेळा आपण म्हणतो ना की बॅट आणि बॉलने खेळला जातो, पण क्रिकेटचा खेळ तुमच्या माइंडनं खेळला जातो. ज्याच्याकडे योग्य माइंड आहे तो क्रिकेटच्या खेळामध्ये यशस्वी होणार आहे. पुन्हा एकदा कहाणी तीच आहे. डॉट 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 डॉट. शेवटचा बॉल डॉट येईल का? मेडन ओव्हर. आजच्या दिवसातील या सेमीफायनलच्या मॅचमध्ये वैतरणा विभागातील संघामध्ये पुन्हा एकदा ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल का? हाही महत्वाचा प्रश्न आहे झहीर भाई. सही का धनंजय. एक बेहतरीन गेंदबाजी आदित्य द्वारा देखने को मिली. यश थोड़े से सफल कर रहे हैं मगर गेंद बल्ले पर आ रही नहीं है. अगली गेंद स्ट्रेट ड्राइव खेलना चाहते हैं. मिस टाइम है, मिड ऑफ पर गेंद है, हवा में खिलाड़ी वहां पर है. मैडन विकेट आता हुआ. पहली ओवर मैडन विकेट. एक लाजवाब गेंदबाजी आदित्य द्वारा. चलेंगे डीजे ऑपरेटर मयूर के पास, लेंगे एक लाजवाब गेंदबाजी का जलवा होता हुआ नजर आया आदित्य द्वारा. और पहली ओवर मैडन आई है. सेमीफाइनल का ये मुकाबला है. यश की खेली को लगता हुआ वीराम. धनंजय पाटिल क्या कहना चाहेंगे? म्हणून एका गोष्टीचा उल्लेख झाला की मोठ्या मॅचमध्ये खेळताना मोठा प्रेशर असतो, मोठा प्रेशर आहे. श्रीराम कसराळी समोर आहेत. मग श्रीराम कसराळीच्या अगेन्स्ट तुम्हाला वेगळी प्लॅनिंग करायची होती, पण पहिल्या ओव्हरमध्ये असा खेळ रंगला आहे जिथे धावही नाही आली. म्हणजे सुमित 11 फणसवाड्याचे आता काही खेळाडू थोडेसे नाराज झालेत. त्याचं कारण नाही आहे. पहिल्या षटकामध्ये कधीतरी तुम्ही सिंगल घेण्याचा प्रयत्न करा, स्टार्ट करा. गेम स्टार्ट करणं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही गेम स्टार्ट कराल त्यावेळी ऑटोमॅटिकली धावसंख्या बनेल. पण गेम स्टार्ट नाही केला तर समोर आहे कसराळीचा संघ, तोही सांगणार आम्ही या मोठ्या मॅचचे बाजीगर आहोत आणि तेही दाखवून देतात. म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला झहीर भाई की मागील मी समालोचन करताना 7-8 स्पर्धेमध्ये
हा श्रीराम कसरतचा संघ नेहमी पोहोचलाय, फायनलमध्ये पोहोचलाय, सेमीफायनलमध्ये पोहोचलाय, टॉप 3 मध्ये पोहोचलाय, टॉप 5 मध्ये पोहोचलाय. त्याचं कारण काय आहे? त्यांचं कॉम्बिनेशन, त्या संघाचं कॉम्बिनेशन. आदित्य असेल, विकी असेल, वैभव असेल, करण असेल, गोलंदाजीमध्ये आपण रोहित यांना पाहिलं, अशा अनेक सारे खेळाडू आहेत, ते मात्र आपल्या कॉम्बिनेशननुसार खेळ करतायत. म्हणून हा संघ आज या लेवलला पाहायला मिळतो. झेर भाई सही कहा धनंजय, एक अच्छी गेंदबाजी का जलवा बिगड़ा है और आपने सही कहा कि 8-9 साल में ये तमाम युवा खिलाड़ियों ने अपना एक प्लेटफॉर्म विधान अच्छी हुआ. और देखिए दूसरा ओवर भी यहाँ पर पावर प्ले लिया गया है. एक बेहतरीन मुकाबले आप देखने जा रहे हैं, सेमीफाइनल का मुकाबला. और सेमीफाइनल का दबाव आपने सही कहा, क्योंकि ये दबाव में कोई बिगड़ता है तो कोई नहीं करता है. ये बड़ा मुकाबला है, बड़े मंच के बड़े सितारे इस मैदान पर. बैट का एज लगा और गेंद विकेट पर जाकर मंडराती हुई. दूसरा विकेट का पतन होता हुआ, बल्लेबाज कौन, विकेट गिरता हुआ. और यहां पर अब मधुर संगीत मैदान पर आता हुआ. कमान डीजे मयूर. ये 2 सलामी बैटर आए थे. पहले यश ने वहां पर 6 गेंदें खेली, मगर 5 गेंदों पर यश नहीं मिला. 5 आखिरी गेंद पर बड़े शॉट के लिए मिस टाइम हुआ, मिड ऑफ पर कैच पकड़े गए. मगर अब यहां पर अनिल को जो स्टार्ट देना था, कवर ड्राइव करने के बैट का एज लगा और गेंद विकेट पे मंडराती हुई. 2 विकेट का पतन होता हुआ नजर आया. अब क्या कहना चाहेंगे? झेर भाई एक गोष्ट अनुभवली का? अनिल जो होता ना, अनिल पहिल्या ओव्हरमध्ये संपूर्ण 6 चेंडू नॉन स्ट्राईकला होता. प्रेशर कदापि तेही असावं, म्हणजे अनिलला स्ट्राईक नाही मिळाली, पण ह्याही गोष्टीचा अनुभव तुम्हाला घ्यायला हवा की अनिल होते, अनिलला स्ट्राईक पहिल्या ओव्हरमध्ये नाही मिळाली. त्याचं कारण काय होतं? यशने पहिले 6 चेंडू खेळले, त्याच्यानंतर तो ज्यावेळी स्ट्राईक एंडवरती गेला त्यावेळी पहिल्याच बॉलवरती फ्लिक करण्याच्या नादामध्ये तो मात्र तंबूच्या दिशेने परतलाय. नवीन बॅटर योगेश मैदानामध्ये दाखल झाला आहे. ओ द विकेटने पुढचा बॉल, फुल टच बॉल आहे, बॅटच्या टोला बॉल लागला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर तिथून निघून जाईल. 1 धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. आणि 1 धाव मात्र कितव्या बॉलवरती आलाय तर सांगू शकतात आपण 8व्या बॉलवरती 1 धाव घेतले गेलेत. म्हणून काल एका गोष्टीचा पण उल्लेख केला की ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट टुर्नामेंट आहेत, या स्पर्धेमध्ये या मैदानावरती खेळवले गेले 2 दिवस. आजही त्या स्पर्धा पण आजही ते 4 संघ पाडणार आहेत. पण झैरबाई एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, गेम कशा प्रकारे चालवायचा, कशा प्रकारे कुठला गोलंदाज मैदानावरती वापरायचा ना, ते नक्कीच ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्या खेळाडूकडून पाहण्यासारखं होतं. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या ग्रामीण क्रिकेटर्सना मैदानावरती शिकायच्या आहेत. झैर भाई सही कहा धनंजय. अगली गेंद अच्छी गेंद, ये ऑन साइड खेलना चाहते हैं. बैट का एज लगा या नहीं, अंपायर कहलाएंगे. गेंद गली सीजन पर गई है. बैट के साथ बल्लेबाजों ने भी अपने खाते को ओपन किया. टीम को पहुंचा है 2 रनों पर और 8वीं गेंद पर पहला रन का खाता खुला है यहाँ पर सुमित 11 फनस 12-11 टीम का. अब थोड़ी सी टीम को यहाँ पर एक घेर बदलने की जरूरत है, क्योंकि आप जानते हैं ये 5 ओवर का मुकाबला है. अब क्या कहना चाहेंगे धनंजय पाटील? 65 गेंद पाहिजे आणि धावफलकावरती धावा सध्याच्याकडल्या 2 वरती 2 आहेत. परिस्थिती नाजूक आहे, पण बॅटिंग करायची आहे. बॅटचा टो लागतात, बॅटचा टो लागतात. जास्तीत जास्त चेंडू आपण पाहिलं तर बॅटमध्ये व्यवस्थित कन्वर्ट होत नाहीत. त्याचं कारण मैदानावरती आता आपण पाहिलं तर रोहित, आणि रोहितला या मैदानावरती झैरभाई आपण पाहिलेलं आहे. विरार ग्रामीण प्रीमियर लीग आपण याच मैदानावरती नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती पाहिली होती. त्यावेळी ST20 स्पोर्ट्स कोपरी संघाच्या माध्यमातून आपण रोहितला पाहिलं होतं. कसरली गावचा खेळाडू या मैदानावरून पुढे आला आणि त्याच्यानंतर मात्र या खेळाडूनं आतापर्यंत मागे नाही पाहिलं. भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूनं देखील गाजवलाय. तो रोहित मैदानावरती रेडी. लेगस्टमच्या बाहेर झाला, लेगस्टमच्या बाहेर झाला. पंच मात्र वळतायत. परशुराम पाटील सर आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. धावफलकावरती धावा मात्र लगावल्या गेल्यात. संघाची धावसंख्या 3 धावा. आणि झैरभाई ह्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. म्हणजे आपण नालासोपाराच्या त्या श्रीप्रस्थाच्या मैदानावरती आमदार चषक खेळला होता. त्या आमदार चषकामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून कसराळीचे वैभव आणि रोहित यांनाही आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. तोच रोहित सध्या मैदानावरती गोलंदाजी करतोय. सही कहा, बेहतरीन ड्राइव कर दिया. गेंद लॉन्ग पर आती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा. 1 रन आसानी तौर से बफल हुए खिलाड़ी, मगर 1-2 रन को रोकने में नाकाम रहेंगे. रनआउट का मौका है, बेहतरीन थ्रो था और रोहित ने देखिए धोनी स्टाइल में उस गेंद को विकेट पर फेंका था, मगर भाग्यशाली रहे बल्लेबाज. इस 2 रन के साथ इसको जा पहुंचा हुआ 5. सुमित 11 फनस 12-11 टीम का 2 विकेट के नुकसान पर धनंजय पाटिल. अब बल्लेबाजों को स्टार्ट बेहतरीन देना होगा, क्योंकि यहाँ पर इसके बाद आपके पास गेंदें बची रहेगी सिर्फ 19. क्या कहना चाहेंगे आप? करणचं कौतुक करायला हवं. करणनं काय बॉल अडवलाय. फेकी छान केली होती, परंतु 2 धावा तिथून घेतल्या गेल्या. धावसंख्या 5. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती केलाय प्रहार. बॉल जाईल का सीमा पार? यस, डेफिनेटली बॉल जाईल. चेंडू निघून गेलाय सरळ सीमा पार. NCC चषक
आदरणीय सन्माननीय चिंतामणी मित्रमंडळाचे अध्यक्ष राजनजी किनी साहेबांचे या ठिकाणी आगमन होतं. सर आपलं स्वागत आहे आणि विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. झैरबाई 2 षटकांचा खेळ संपला केला. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पुस्तक धक्का धावा. एक गोष्ट क्रिकेटमध्ये महत्त्वाची आहे, गेम चालवता आला पाहिजे, गेम पुढे नेता आला पाहिजे. पहिल्या षटकामध्ये तुम्ही काय झालं विसरायचं आहे, इथून त्या गोष्टीचा विचार नाही करायचं. 6 चेंडू इग्नोर करायचे आहेत, त्याच्यानंतर आता हे 6 चेंडू पाहिजे आहेत. जर त्या पाठीमागच्या 6 चेंडूचा विचार करत बसले ना तर कदापि धावसंख्या नाही बनणार. पण आता इथून सुमित इलेव्हन फणसवाडा काय विचार करतोय, मागील 11 रनचं ओव्हर आलंय, इथून आता त्या 11ला 12, 13, 15 मध्ये करण्याचा प्रयत्न त्यांचा होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीराम कसरले आता सध्याच्या परिस्थितीला विचार करतोय, जे पहिलं षटक मैदानामध्ये हाताळलं आदित्यनं त्याच प्रकारे गोलंदाजी व्हायला हवी. कमीत कमी धावा, मैदानी षटक कदापि येण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. झैरभाई सही कहा धनंजय पाटिल, और आपने सही कहा, गेम को पहले मैदान पर जाकर सिंगल डबल को ज़्यादा से ज़्यादा ध्यान देना था. पावर प्ले का ओवर था वहाँ पर यश, वहाँ पर बेहतरीन गेंदबाजी का जलवा आदित्य ने किया और यश थोड़े से नाकाम रहते हुए नजर आए. मगर अभी ये 2 बैटर, एक तरफ योगेश के बल्ले से एक बेहतरीन सिक्सर, 4 गेंदों पर 9 रनों पर बल्लेबाजी का जलवा बिगड़ते हुए नजर आ रहे हैं. सुधीर एक तरफ है, अब 2 बैटर को लड़ना होगा. भावी गेंदबाजी पर आए हैं, टीम के लिए तीसरा, अपने लिए पहला ओवर लेकर आउटसाइड खेलना चाहते थे. टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी ऑफ स्टंप पर कट होती हुई नजर आई और गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर चुपती हुई डॉट बॉल. ये गेंदबाजी पर जाकर बल्लेबाजी, और आपने सही कहा था धनंजय कि आपको पहले स्टार्ट देना था बल्लेबाजों को, मगर उसके बाद बल्लेबाजों ने स्टार्ट नहीं दिया. मगर गेंदबाजी का जलवा इस मैदान पर बिगड़ा था आदित्य ने. अगली गेंद भावी की इस मैदान पर आउटसाइड पर गेंद को मोड़ा, गेंद मिड विकेट पर जाती हुई. जब तक गेंद को फील किया जाएगा, 1 रन आसानी से पूरा होता, दूसरे रन की मांग मगर मना किया. 1 रन के साथ रन संख्या में बढ़ती होती हुई. और देख रहे आप धनंजय पाटिल, नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी के अध्यक्ष महेश मांगेला सर जी का आगमन भी होता हुआ. एक बेहतरीन व्यक्ति और एक लाजवाब इस मैदान पर आज टूर्नामेंट को सजाते हुए तमाम नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी. आप क्या कहना चाहेंगे? धावपलक्यावरती धावा होतात त्या 12 धावा आणि करत नारंगी ग्रामसंघ मंडळाचे सुंदर असं आयोजन पाहायला मिळतंय. बॅकफुटला गेलं, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात. बॉलला अडवण्यामध्ये यश लाभेल का? यस डेफिनेटली. 1 धाव तिथून मात्र पूर्ण होत आहेत. बॉलला अडवले गेले आहेत, 1 धाव मात्र पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावपलक्यावरती जाऊन पोहोचतात ती मात्र संघाची 13 धावा. एका गोष्टीचा पण उल्लेख केला, सुधीर आणि योगेश जी शॉर्ट टर्म मध्ये पार्टनरशिप त्यांना मैदानावरती करायची आहे, ती पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करतायत. संघाला या परिस्थितीमध्ये गरज आहे, ती गरज ओळखून मैदानामध्ये आता बॅटिंग सुरू आहेत. परंतु मी एका गोष्टीचा उल्लेख आणखीन केलेला आहे, चर्चा त्या गोष्टीची पुन्हा एकदा होणार आहेत. गोलंदाज फटका छानरित्या कळलाय, चेंडू मात्र ऑन साईडला कळलाय. लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूवरती पुढे आला, तिथून कॅच कॅरी केला वैभवनं. इथून करण होते, करणनं चांगला कॅच घेतला. फलंदाज बाद होईल, तंबूच्या दिशेने परत येईल. आणखीन एका विकेटचं पतन गॉन. सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत. डिबेट लाईव्हच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक वर्ग सध्या माझा आनंद घेतात, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अजित बैकर सध्या जोडले गेले, त्यांचंही मनापासून आभार आहेत. श्रेष नाईक आहेत, सागर दलवे, जयेश देशमुख आहे, माझा आनंद घेतात, त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि डिबेट लाईव्ह स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक सुंदर असं प्रक्षेपण करतायत. लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा दिल्या गेल्या, त्यांचंही मनापासून आभार आहेत. चालू असलेला मॅच आपण पाहिलं तर आपला ग्रामीणचा संघ, आपल्या वैतरणा विभागाचे जे दोन्ही संघ मैदानावरती आहेत, यानंतर होणारा मॅच आहे तो दोन्ही संघाचे कर्णधार असतील त्यांना विनंती आपण रेडी राहणार आहात. एका बाजूला टीम क्रियांश 11 कारभावचा संघ असणार आहेत. वंडरबॉय ऑफ भिवंडी, वंडरबॉय ऑफ कारभाव प्रणय पाटील एका बाजूला असतील आणि दुसऱ्या बाजूला असेल आईसाई 29-28 जुचंद्रचा संघ या मैदानावरती आपण पाहणार. एका बाजूने असतील कैबल्य पाटील बंधू असतील, हितेंद्र पाती या नावाने मात्र प्रसिद्ध असणारा खेळाडू, त्याच्यानंतर बंधू यांनाही आपण या मैदानावरती पाहणार आहोत. अनेक सारे खेळाडू आहेत, निखिल सारखा खेळाडू मैदानावरती नेक्स्ट मॅच मध्ये आपण इन ऍक्शन त्यांनाही पाहणार आहोत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल तन्मय पाटील आल्या श्रेणी मात्र आपण पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न, मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. चेंडूचं फेक आशू यांच्या हातामध्ये मात्र होताना पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू येतो, निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पाठीमागे आपण पाहिलं तर जयेश विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक नेहमीच या संघासाठी विकेट किपरची भूमिका बजावणारा हा खेळाडू जयेश सध्या मैदानावरती आहे पाठीमागच्या दिशेने. गोलंदाज पुन्हा एकदा
फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं बाहेरच्या दिशेने घेऊन गेले बॉलला, त्याच्यानंतर बॅटची एज होती, जयेशने कॅच घेतला, फलंदाज तंबूच्या दिशेने परतेल, आणखीन एका विकेटचं पतन, तन्मय आले आणि तन्मय परतले, गॉन. तन्मय खेलने गए थे मगर नाकाम रहते हुए नजर आए. अब विकेट का बदन होता हुआ नजर आ रहा है. बैक टू बैक विकेट का सिलसिला मैदान पर जारी है धनंजय बाड़ील, मगर एक बल्लेबाजों को साझेदारी जोड़नी होगी क्योंकि आपके पास अब बात की जाए तो इस मैदान पर तीसरी ओवर प्रगति पर चलती हुई, तीसरा ओवर भी समाप्त हुआ है. 12 गेंदों का खेल आना बाकी है. सुमित 11 फनसवाड़ा 11 टीम के द्वारा ये पहला मुकाबला आप सेमीफाइनल देख रहे हैं. ग्रामीण के तमाम सितारे इस मैदान पर अपने खेल का जलवा भी करते आए हैं और वाकई में कौन इस सेमीफाइनल का किताब को जीतकर आगे पड़ाव लेगा, ग्रैंड फाइनल की एंट्री किसे दी जाएगी, एक टीम तो आप देख चुके हैं मगर आपको लड़ना होगा. धनंजय बाड़ील, क्या कहना चाहेंगे आप? येस, डेफिनेटली जो चांगला खेळेल, जो चांगला परफॉर्मन्स करेल तो फायनलमध्ये जाणार आहे. आणि प्रत्येकाचं स्वप्न आहे. म्हणजे एका गोष्टीचा आपण उल्लेख केला की झहीरभाई मागील 24 वर्षामध्ये काय झालंय हे आता महत्त्वाचं नाही, पण 25व्या वर्षामध्ये काय होणार आहे हे खूप महत्त्वाचं होणार आहे. कारण की ज्यावेळी आठवण काढली जाईल ना, तर एक तर त्या 2000 सालची काढली जाईल आणि दुसऱ्यांदा काढली जाईल तर त्या 25व्या सालची काढली जाईल, म्हणजे 2024ची काढली जाईल. या वर्षामध्ये चॅम्पियन कोण होईल त्याची चर्चा सर्वत्र रंगताना पाहायला मिळणार आहे. आणि कालच्या दिवसामध्ये आणि ही स्पर्धा अशा प्रकारची स्पर्धा आहेत, इथे भरपूर सारे फॉर्मॅट खेळवले गेले. एक तर वैतरणा खेळवले गेले, त्याच्यानंतर 1 खेळवले गेले, 40+ खेळवले गेले आणि ऑल इंडिया ओपनही खेळवले गेले. चांगला बॉल मैदानावर त्या तळण्याचा प्रयत्न आहे. आता एका गोष्टीचा उल्लेख झहीरभाई आपण का करतोय माहिती का, ग्रामीणचे खेळाडू आहेत, मग ग्रामीणच्या खेळाडूंना तुम्हाला मैदानावरती प्लॅनिंग आखायची असते. प्लॅनिंग तुम्ही आखला ना तर सर्व काही गोष्टी तुमच्या योग्य होतील. ती प्लॅनिंग सध्या श्रीराम कसराने ऐकलं आणि याचा फायदा काय आहे तर आतापर्यंत भरपूर स्पर्धेमध्ये मी म्हटलं ना की त्यांच्या नावावरती पारितोषिक आहेत, म्हणून त्याचा फायदा मैदानावरती घेण्याचा प्रयत्न श्रीराम कसराने करतो. पण अजूनही सुमितकडे फणसफळाकडे संधी आहे परतण्याची. बॉलला पण पाहिलं तर फ्लिक केला गेला, चेंडू मात्र निघून येतो, तिथून मात्र मिसफील्ड झाला अश्रूच्या माध्यमातून. बॉल सीमारेषे जवळ चाललाय, क्षेत्ररक्षक मात्र हुलकावणी देत बॉल निघून गेलाय सरळ सीमा पार. एनसीसी चषकातील सुपर डुपर हिट, चौकार. आप देख सकते हैं, देखिए बेहतरीन ड्राइव किया था, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के ऊपर आए थे मगर वहां पर अश्विन ने थोड़ी सी गलती की और गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए फरार होती हुई नजर आई. ये बेहतरीन बल्लेबाजी होती है सूरज पाटिल और योगेश पाटिल मैदान में हैं. अब लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. बेहतरीन अंदाज में अगली गेंद योगेश की लाती हुई, ऑफ स्टंप पर गेंद खेलना चाहते थे कवर पर मगर बैट का एज लगा, गेंद शॉर्ट टर्न पर जाती हुई एक रन आसानी से पूरा होता हुआ. योगेश को लड़ना होगा. सूरज पाटिल स्ट्राइक पर अब गए हैं, अब रोहित गेंदबाजी पर है. पहली ओवर में थोड़े से 11 रन दिए थे रोहित ने, मगर बैकअप करना होगा और अपनी टीम को वापसी दिलानी होगी. धनंजय पाटिल, वापसी करायची आहे ना, म्हणजे परिवर्तन तुम्हाला करायचं आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर फिल्डिंग पोझिशन बा कुठल्या रिझनमध्ये मात्र फिल्डर ठेवले गेलेत ही गोष्टी आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. रोहित लेग स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल, चेंडू मात्र आपण पहिला पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. स्ट्राईक इनवरती आपण पाहिलं तर सूरज पाटील यांना मात्र मैदानावरती इन्व्हाइट केले गेलेत. चर्चा या नावाची देखील आहेत, परंतु आज मैदानावरती खेळावं लागेल. सुमित 11 फणसफळा संघासाठी करून दाखवावं लागेल. समोर जरी श्रीराम कसराळे असला परंतु आज तुम्हाला स्वतःला दाखवायचं आहे. तो प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, फुल टच बॉल होता, त्याला कळण्याचा प्रयत्न मात्र धावत सुटले. पाठीमागे नाही पाहिलं काय घडलं चित्र. तिथून मात्र फलंदाज सूरज पाटीलला देखील परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. आणखीन एका विकेटचं पतन मैदानावरती होताना पाहायला मिळत आहेत आणि हा धक्का आहे, तो धक्का लागलाय सुमित 11 फणसफळा संघाला. 5वा धावा आहे धावफलकावरती, 19 रन. धन्यवाद. और धनंजय आपने सही कहा, यहाँ पर देखिए जो विकेट गिरे और पहली ओवर का जो दबाव था ना, वो बल्लेबाजों पर अभी तक वो दबाव इस मैदान पर नजर आ रहा है सुमित 11 फणसफळा टीम के लिए, क्योंकि वो दबाव से निकलना होगा. अब आपके पास गेंदों की बात कीजिए तो 8 गेंदें बची हैं. अगली गेंद बेहतरीन गेंदबाजी रोहित द्वारा. देखिए अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ा था. न्यू बैटर मनीष गए हैं, मनीष पाटिल. अगली गेंद खेलता रोहित गेंदबाजी पर है.
आउट साइड पर गेंद को खेलना चाहते हैं, मिस टाइम शॉट है, गेंद लॉन्ग डिस्टेंस पर आती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा। एक रन नशों से बफल हुए खिलाड़ी, उसका पूरा पूरा फायदा उठाया मनीष पाटिल ने और योगेश इस मैदान पर लाजवाब रन विकेट। इस 2 रन के साथ रन संख्या जा पहुंची हुई 21 रनों पर 5 विकेट के नुकसान पर है सुमित 11 फनस बाड़ा टीम। थोड़ी सी बैकफुट पर है मगर बल्लेबाजों पर 7 गेंदों का खेलाना बाकी है। अगली गेंद मनीष पाटिल की लादी हुई, अच्छी गेंद से ड्राइव खेल दिया, लॉन्गा लॉन्गा के कैच का मौका है, क्या ड्रॉप होता हुआ मनीष पाटिल को मिलता हुआ मौका, मगर यहां पर खिलाड़ी कितनी गलती कर रहे हैं। अंपायर के इशारे की इंतजार होगा मगर अंपायर ने कहा कि थर्ड अंपायर का डिसीजन आया, अंपायर को बिजी किया, देखना होगा बल्लेबाज सुरक्षित है या फिर लौटना पड़ेगा डगआउट में। चलिए हमारे थर्ड अंपायर आ जाइए, बिजी हो जाइए। बड़ा मुकाबला आप देख रहे हैं, बिग फाइट बिग ब्रो, ये सेमीफाइनल का मुकाबला। एक तरफ आप देख रहे हैं सुमित 11 फनसपाड़ा, तो एक तरफ देख रहे हैं हम श्रीराम कसराली 11 टीम। धनंजय पाटील क्या कहना चाहेंगे आप? थर्ड अंपायर आता बिझी आहेत, कारण की बिझी का होतील मध्ये आता इथून थर्ड अंपायर येतात, थर्ड अंपायर चेक करतील, डिसिजन आपल्यापर्यंत कळवलं जाईल, 2 धावा मैदानावरती पूर्ण होतील, नाही होणार, 1 धाव येईल, विकेट जाईल, नाही जाणार, याची चर्चा आता मैदानावरती रंगल्यात। परंतु आता थर्ड अंपायर चेक करतायत डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून, सध्या स्क्रीनवरती मात्र या गोष्टी चेक केल्या जातील, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा दाखवल्या जाणार आहेत। पहा ऍक्शन रिप्ले पहा, तिथून मात्र चेंडू आपण पाहिलं तर स्टॅनवरती हिट केला गेलाय, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज आहेत त्यांना मात्र परतावा लागेल तंबूच्या दिशेने, बाद होतील, धावफलकावरती धावा मात्र 1 ने आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचत 22 धावा। ऍक्शन रिप्ले स्लो मोशन मध्ये सध्या डीबीएन लाईव्हला आपण ही सर्व चित्र पाहू शकतात, खूप सुंदर काम डीबीएन लाईव्हचं देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक गोष्टी दूध का दूध और पाणी का पाणी हे मात्र डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळालेत। आज पुन्हा एकदा मात्र ते चित्र दाखवत असताना डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतात। कॅमेरामॅन सध्या आपण चित्रीकरण पाहणार आहोत, सध्या हे व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ मात्र या ठिकाणी दाखवलं जात आहेत। व्यासपीठावरती असलेले सर्व सन्माननीय अतिथींना आपण सध्या पाहू शकतात, सन्माननीय अतिथी आदरणीय राजनजी किनीज साहेबांना आपण त्या ठिकाणी पाहत आहेत, तेही मात्र स्थानपन्न त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर आदरणीय राजाजी पाटील साहेब, मैजी मांगेला साहेबांना आपण पाहतात, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांना आपण सध्याच्या घडीला व्यासपीठावरती पाहू शकतात, आदरणीय गोविंद पाटील साहेब आहेत, सर्व सन्माननीय अतिथी आहेत ते सध्या व्यासपीठावरती स्थानपन्न आहेत आणि संपूर्ण मॅचचा आनंद सध्या घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात। डीबीएन लाईव्हच्या स्क्रीनवरती हे सर्व आपले सन्माननीय अतिथी यांना आपण सध्या पाहू शकता। सध्याच्या घडीला 4 ओव्हरचा खेळ संपला, धावा धावफलकावरती 22, झहीरभाई शेवटचे 6 चेंडू आहेत, काय वाटतं इथून किती धावा यायला हव्या? सही का 6 गेंदों का खेल आना बाकी है, कम से कम 15 से 12 रन आपको और जोड़ने होंगे। अशुआ है गेंदबाजी पर, चेंजअप पर वेरी शानदार, देखिए पहला बल्ला घुमा, बाद में गेंद विकेट कीपर के दस्तान में। ये बेहतरीन शॉट सिलेक्शन नहीं है क्योंकि आपने गेंद को परखा नहीं था और पहले बल्ले को आउट साइड में मोड़ दिया था और गेंद ने चेंजअप पेस से लेती हुई गेंद विकेट कीपर के दस्तान में जाती हुई अच्छी गेंदबाजी अशु द्वारा देखने को मिलती हुई। अजय पाटिल स्ट्राइक पर बल्लेबाजी के लिए आए हैं, अब लड़ना होगा, 5 गेंदों का खेल आपके पास बचा है। अगली गेंद स्टंप पर गेंद दी, एक्स्ट्रा ड्राइव खेल दिया, लॉन्ग ऑन पर जब तक गेंद को फील किया जाएगा डीप पर और 1 ही रन से संतोष होना पड़ेगा, रन आउट का मौका हो सकता है और बल्लेबाज को लौटना होगा। विकेट कीता हुआ मधुर संगीत मैदान पर आता हुआ, कम ऑन डीजे। झहीरभाई बॉली मैदानावरती येतात, नवीन बॅटर नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या खेळाडूला मी पाहिलेलं आहे, भरपूर वेळा पाहिलेलं आहे, समोर या खेळाडूला मी भरपूर वेळा पाहिलेलं आहे। असा खेळाडू आहे की ज्याच्या बॅटवरती बॉल जर आला तर सीमापार जाऊ शकतोय, पण बलीचा नंबर, बलिरामचा नंबर आहे तो नंबर 9व्या क्रमांकावरती अपेक्षित आहे की थोडंसं लवकर यायला हवं होतं, हाही प्रश्न सध्या इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये रंगताना पाहायला मिळणार आहेत। धावा धावफलकावरती 23 आहेत, 23ला 7 विकेट। सही कहा धनंजय पाटिल, क्योंकि आपके पास अच्छे बैटर है तो उनको आगे क्रमांक पर आपको भेजना था, मगर इतने लेट बल्लेबाजी के लाए हैं बलिराम पाटिल, बेहतरीन बल्लेबाजी का जवाब। 4 गेंदें आपके पास बची है, मनीष स्ट्राइक पर, अगली गेंद खेलता या बलिराम पाटिल का नॉन स्ट्राइक पर, मनीष पाटिल स्ट्राइक पर, अगली गेंद खेलता या अच्छी गेंद ड्राइव कर दिया, गेंद हवा में, लॉन्गों पर खिलाड़ी है मगर खिलाड़ी के बेहतरीन हाथों में ये क्या जाता हुआ, बल्लेबाज मनीष पाटिल के खेल को लगता हुआ विराम, बल्लेबाज गॉन।
चला दोन्ही कर्णधारांना विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचं आहेत. आईसाई जुचंद्र 29-28 आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल क्रियांश 11 खारबाव. दोन टीम कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार त्यांना विनंती आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी पोहोचायचे आहेत. बरोबर टॉस आहे तो टॉस मात्र या ठिकाणी केला जाणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या दिशेने पोहोचतील. एका बाजूला टीम असेल आईसाई जुचंद्र 29-28 आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल क्रियांश 11 खारबाव. या दोन संघादरम्यान रंगेल एक गाव एक संघाची महत्त्वाची मॅच असेल ती मैदानावरती मात्र आता सुरुवात होणार आहेत. सेमीफायनल ती देखील आपल्याला पाहायला मिळेल. ही सेमीफायनल मात्र सुरू आहे सध्या वैतरणा विभागाची. यामधून जो जिंकेल तो संघ कळेल फायनलची मॅच आई ग्रुप परेडपाडा संघासोबत. ही महत्त्वाचे चित्र पाहतात आशू. स्लोवर वन गती परिवर्तन पाहायला मिळालं पुन्हा एकदा. आपल्या बोटातील जादू आहे झहीरबाई ती दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत आणि मागील 4 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केलाय. आशू म्हणतायत आम्ही चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू ते दाखवून देत आहेत. सही कहा धनंजय पाटिल एक अच्छी गेंदबाजी का नजारा पेश करते हुए आशु अपनी टीम के लिए. सचिन पाटिल स्ट्राइक पर अगली गेंद खेलते हैं यार. आउटसाइड को गेंद को खेला गेंद स्क्वायर फाइनल पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन आशा से पूरा दूसरे रन की मांग है. रनआउट का मौका हो सकता है. विकेट कीपर ने गेंद को कलेक्ट किया मगर बल्लेबाज अपनी क्रीज में मौजूद होते हुए इस 2 रन के साथ रन संख्या 25 रनों पर जाती हुई 8 विकेट के नुकसान पर. अब थोड़ी सी बैकफुट पर है मगर आखिरी गेंद पर एक बड़ा शॉट फिर भी आपको लड़ने वाली रन संख्या उभारनी होगी. आणि आणखीन एका गोष्टीचा उल्लेख आहे म्हणजे या संपूर्ण इनिंग मध्ये सुमित 11 फणसपाडाने डॉट किती खेळल्यात ही धीरज पाटील आम्हाला सांगणार आहेत. डॉट 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 आणि डॉटची आहेत. बलीला स्ट्राईक नाही आली. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आहेत. त्या टीम सुमित 11 फणसपाडा संघानं 25 करायच्या मैदानावरती 26 धावेचं लक्ष आहे. ते टीम श्रीराम कसराळी संघाला मैदानावरती करायचं आहे. या संपूर्ण इनिंग मध्ये जर आपण विचार केला तर 30 बॉल मध्ये डॉट बॉल जवळपास आल्यात. धीरज पाटील आम्हाला सांगतात अशा संपूर्ण इनिंग मध्ये 17 बॉल डॉट आले आहेत. म्हणजे झहीरबाई 3 ओव्हर जे तुमचे आहेत ना तर 3 ओव्हर डॉट बॉलने संपले गेले आहेत. म्हणजे धावा बनल्यात त्या फक्त आणि फक्त 12 बॉलमध्ये तुम्ही 25 धावा बनवल्यात. आता इथून मैदानावरती काय घडेल काय बिघडेल ह्या गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत. श्रीराम कसराळी लक्ष मोठं नाहीत परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत. हेही महत्त्वाचं क्षेत्र आहे. चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती केली तर पण टॉससाठी या खारबाव आणि तसं आपण पाहतो तर आईसाई 29-28 जुचंद्र कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधारांना तुरी थांबवून तिसरा पुकार दिला गेलेला आहे. टॉससाठी दोन्ही कर्णधार या अशी तुम्हाला विनंती करतोय. टॉस बॉक्समध्ये आपण पाहणार आहोत धनंजय पाटील कोपरीचा एक मोठा आवाज युवा समालोचक एक सुंदरसा आवाज आपण पाहिला आहे. लागोपाठ 1 तारखेपासून तर 8 तारखेपासून झहीरबाई 1 मिनिट थांबवतोय. मारंबलपाडाचे आपले जे सर्व ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मैदान उभारणीसाठी त्यांचाही सर्वाधिक मोलाचा वाटा आहे. तर विनंती करेन आपल्या शुभस्य हा टॉस आहे तो टॉस या ठिकाणी केला जाईल. क्रियांश 11 खारबाव एका बाजूला कर्णधार असतील प्रणय पाटील दुसऱ्या बाजूला कर्णधार असतील टीम हितेंद्र मोहिरपाती यांनाही आपण पाहतात. आईसाई जुचंद्र 29-28 या संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नाणेफेकीचा कॉल छाप म्हटला गेला आणि या ठिकाणी काटा आला यानी की टॉस जो आहे तो टॉस मात्र या ठिकाणी जिंकलाय.
क्रियांश 11 कारभाव संघानं. आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मैजी मांगेला साहेब यांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान आहे तो मारंबलपाडा ग्रामस्थांचा केला जातोय. कारण की हे मैदान उभारणीसाठी जेवढा योगदान डोंगरपाडा आहे त्याच्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील आपले सर्व गाव आहेत त्यामध्ये मारंबलपाडा यांचंही तेवढं मोठं योगदान आहे. तर त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र एकत्रितपणे सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद, मनापासून आभार आहेत. दोन्ही कर्णधार आमच्या दिशेने जॉईन असणार आहेत. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती सानपन्न बाबा. प्रणय पाटील आमच्या दिशेने आहेत. प्रणय टॉस जिंकलेला आहात. इथून टॉस जिंकलात, काय डिसिजन आहे? 5 षटकांचा मॅच आहे, काय डिसिजन आहे? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करणार. समोर जर पाहिलं तर जुचंद्र संघ आहेत. मैत्रीपूर्ण संबंध नेहमी जुचंद्र संघाचे राहिलेले आहेत. आज त्यांच्या अपॉर्च्युनिटी खेळायच्या आहेत, त्यांच्या विरुद्ध खेळायचे आहेत. विरुद्ध खेळताना काही डावपेच तर काही नाही, नक्कीच त्यांना कमी कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. हे मैदान पाहिल्यानंतर, आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटतंय? फायनलच्या अंतिम दिवसामध्ये तुम्ही खेळण्यासाठी आलेला आहात आणि रौप्य महोत्सव या मैदानावरती सेलिब्रेशन केलं जात आहे. 25व्या वर्षामध्ये मैदानावरती खेळण्यासाठी आल्यानंतर मैदान पाहून आणि संपूर्ण आयोजन पाहून तुम्हाला कसं वाटतंय? नक्कीच या मैदानावरती आल्यावर मी स्वतः जाम खुश झालो होतो. अशी आउटफील्ड पिच खूप छान आहे, खूप सुंदर आयोजन आहे. नक्कीच प्रणय पाटील यांना ऐकलं तर ज्यांनी टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतलं आहे. दुसऱ्या बाजूला हितेंद्र भोईर पाती आहेत, आपण जुचंद्र गावातून बिलॉंग करताना पाहत आहेत. हितेंद्र, टॉस जिंकला असतं तर आपलं डिसिजन काय असतं? फिल्डिंग घेतली असते. आता बॅटिंग करायची. बॅटिंग करताना या मैदानावरती 5 षटकामध्ये मॅक्सिमम टोटल जास्तीचा धाव प्रयत्न करू. कसं वाटतं आयोजन पाहून रौप्य महोत्सवामध्ये? आणि या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आपल्याला आहेच. भरपूर साऱ्या स्पर्धा पण या मैदानावरती खेळलेला आहात. तर आज रौप्य महोत्सव नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ सेलिब्रेशन करतायत, त्याचा हिस्सा होण्याचा प्रयत्न आपणही करतात. 25व्या वर्षामध्ये या मैदानावरती खेळताना आणि जे क्रिकेटचं जे आयोजन केलं गेलं त्याबद्दल आपलं मनोगत? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि इथे खेळायला भरपूर मजा येते आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांचा 25 वर्ष आहे त्यामुळे. नक्कीच हितेंद्र भोईर यांना पण ऐकलं, प्रणय पाटील यांनाही आपण ऐकलं. तर टॉस आहेत, तो टॉस या ठिकाणी पार पडला. टॉस झाला, टॉस जिंकला टीम क्रियांश 11 खारभावनं सांगितलं आम्ही मैदानावरती करू प्रथमतः फिल्डिंग. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम आई साई जुचंद्र 29-28 संघाला. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. नेक्शन कमेंट्री बॉक्समध्ये जॉईन आहेत झहीर भाई यांचा आवाज आपण ऐकूया. शुक्रिया धनंजय. और पहली शॉट गेंद उसमें शॉट पॉइंट लिख पर खिलाड़ी थे और बल्लेबाज को लौटना होगा. विकेट गिरता हुआ मधुर संगीत मैदान पर आता हुआ. कमांड दीजिए. तीन विकेट गिरा है यहाँ पर बल्लेबाज द्वारा. विकेट लौटते हुए 3 गेंदों का सामना किया, 2 रन बनाए. 26 का पीछा करना होगा, मगर दोस्तों ये नारंगी का मैदान है. सुबह का क्षेत्र, अब दोपहर की क्षेत्र की शुरुआत जरूर होगी. इसके बाद एक फॉर्मेट का बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग ब्लो आप देखने जाएंगे. बेहतरीन मुकाबले आपके सामने हैं और वो सेमीफाइनल नंबर 1 आप देख रहे हैं. ग्रामीण की तमाम सितारे विदर्भ के हाथ से ये तमाम 1 और 2 तारीख को दोनों टीमों ने क्वालिफाई किया था. 3 टीम क्वालिफाई कर चुकी थी और एक लाजवाब अंदाज में बेहतरीन खेल का जलवा बिगड़ा था. 2 दिन हमने विदर्भ देखा, तीसरे दिन हमने सारगढ़ देखा और एक बेहतरीन मुकाबला. न्यू बैटर रोहित मैदान पर आए हैं. देखिए 5 इनिंग में 52 रन है. लाजवाब बल्लेबाजी का जलवा किया है. अगली गेंद रोहित के लिए आती हुई यश गेंदबाजी पर है. शॉर्ट गेंदी बैकफुट कर हल्का सा खेला पॉइंट की सीधा में. रोहित ने अपने खाते को ओपन किया. बैकअप होना चाहिए, बैकअप नहीं तो आपका पैकअप भी हो जाएगा. और ये बहुत ही बड़ा मुकाबला आपके लिए है. सेमीफाइनल का मुकाबला है और दोस्तों ये मुकाबले में अगर आपने गलती तो की है बल्लेबाजी में, मगर आप गेंदबाजी में अपने चल में बिगड़ने होंगे और बल्लेबाजों को डगआउट का रास्ता दिखाना होगा. धनंजय पाटील, इथून विचार केला तर जास्त नाही काही करायचं श्रीराम कसरीला. सिंगल डबल घ्यायचे आहेत तोपर्यंत मैदानामध्ये तेही करणार आहेत. दुसऱ्या बाजूला गोलंदाजांना घ्यायचे आहेत विकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉलला कळलाय. पुन्हा आपण पहिला चेंडू ऑन साईडला चाललाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूचा पाठलाग केला जातो. चेंडू थांबेल का? नाही थांबणार. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार. एनसीसी चषक 2024 मधील सुपर डुपर हिट चौकार. बेहतरीन बल्लेबाजी इस मैदान पर होती हुई. अब यश थोड़े से महंगे साबित हो रहे हैं. देखिए शॉर्ट गेंद स्टंप पर थी, फ्लिक कर दिया था और गेंद खिलाड़ी जाकर गेंद को क्लिक कर सकते थे, मगर उन्होंने गेंद पर जाने का प्रयास ही नहीं किया और गेंद बॉलिंग लाइन के बाहर. 4 रनों के लिए फरार. अगली गेंद
बेहतरीन गेंद थी, आंसर खेला, गेंद स्क्वायर लेग फाइन लेग पर जा रही है, खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं, आउटफील्ड नारंगी की फांस है, गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाद, बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ। वैभव के बल्ले से एक बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होता हुआ। धनंजय पाटील क्या कहना चाहेंगे? म्हणून म्हटलं ना, वैभव या संघाचा एक महत्त्वाचा कार्ड आहे आणि त्याची बॅट जर बोलली ना, म्हणजे वैभवचा पहिलं वी जर पाहिलं तर विक्ट्री नेहमी निर्माण करणारा खेळाडू खास करून श्रीराम कसराळे संघासाठी राहिलेला आहे आणि आज देखील पुन्हा एकदा मैदानावरती बहरत असताना पाहायला मिळतोय। ही वैभवची बॅटिंग आहे, ही वैभवची स्ट्रेंथ झोन आहेत, तो मैदानावरती मात्र दाखवत असताना पाहायला मिळाले। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या, धावफलकावरती 11, पाठलाग एवढा मोठा नाही पण लक्षाचा पाठलाग नसताना मैदानावरती दाखवून देतात कसराळी। आपणही लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या मॅचमध्ये ती तेवढी मोठी तयारी करता येईल, हा प्रयत्न मैदानावरती त्यांच्या माध्यमातून होतोय। 24 बॉलचा खेळ आहे, 24 बॉलमध्ये करायच्या धावा मैदानावरती अजूनही 15 लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील। गोलंदाजी करणारा सर्वाधिक जास्त एफर्ट आहेत, ते एफर्ट त्यांना मैदानावरती लावावे लागतील। जर एफर्ट लावले तर प्रयत्न होते। आता इथून कंपॅरिझन जर पाहिलं ना तर सुमित 11 फणसपणा होते, 0-1 श्रीराम कसराळे आहे, 1 ओव्हरमध्ये 11-1, हा बदल आहे, हा फरक आहे मैदानावरती। सही का बेहतरीन दूसरा वो लेकर गेंदबाज तैयार होते हुए, बेहतरीन गेंद थी, कवर ड्राइव खेलना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं, अच्छी गेंदबाजी का जलवा होता हुआ। सूरज गेंदबाजी बनाए हैं मगर अपनी गेंदबाजी का इस मैदान पर लड़ना होगा और आपने सही जिक्र किया था धनंजय पाटिल, क्योंकि आपके पास बैंक बैलेंस उतना ज़्यादा नहीं है मगर गेंदबाजी पर गेंदे विकेट पर बिंदी फेंकनी होगी तो ये मैच बल्लेबाजों पर प्रेशर में बढ़ जाएगा। क्या कहना चाहेंगे धनंजय पाटिल? बेहतरीन ड्राइव कर दिया, कवर ड्राइव और खिलाड़ी वही है मौजूद, गेंद जाएगी सीमा रेखा के बाद, 4 रनों के लिए फर्रार। बेहतरीन चौका आता हुआ रोहित के बल्ले से कर करारा चौका। टीम की रन संख्या जाप होती हुई 15 15 रन पर 11 रनों की दरकार है। धनंजय पाटिल पहिलं शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, डीपमध्ये खेळाडू नाही, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळला, ॲक्शन रिप्ले डिबेनला पहा पुन्हा एकदा, बॅटच्या प्रॉपर रेंजमध्ये होता, फुल फेस ऑफ द बॅट मात्र इथे वापरली गेली आणि बॉलला कळलं सरळ सीमारेषा पार। ही स्ट्रेंथ झोन आहेत या खेळाडूची, ती मात्र मैदानामध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय आणि मैदानावरती सध्या रोहितची वैभवची तिथून मात्र इनिंग मैदानामध्ये आपण रोहितच्या माध्यमातून चौकार पाहिलेत। धावा धावफलकावरती 15, फुल टच बॉल आहे, नाही सोडणार, चेंडूला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमा पार, मिड विकेटच्या डोक्यावर आलेला रौप्य मोहसी विधिनी एनसीसी चषकातील सुपर डुपर हिट षटकार। बेहतरीन बल्लेबाजी, देखिए गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया इस मैदान पर जगह। ये गेंदबाजी होगी तो आप इस मैच में वापसी नहीं कर पाएंगे दोस्तों, क्योंकि ये बहुत बड़ा मुकाबला आप खेल रहे, सेमीफाइनल लगा और उसमें ऐसी गेंदबाजी चुकीला माफी नहीं। अगली गेंद खेलने तैयार मैदान पर रोहित, क्या बेहतरीन बल्लेबाजी का जलवा भी करते हुए, 5 रनों की दरकार है। बेहतरीन और एक बेहतरीन घुटना देकर कवर की दिशा में गेंद जाती हुई डीप पर पोजीशन था, 1 रन आसानी से पूरा होता हुआ और रोहित जाकर पहुंचे। 12 रनों पर 5 गेंदों का सामना किया है। दूसरा ओव्हर पकड़ 5 इथून 4 चेंडू देखील संपला 22 आणि कसराळीसाठी आज मॅच आनंद घेण्यासाठी आमचा अन्वयी आलाय, आमचा लहान अन्वयी आलाय, पण अन्वय लक्की आहे, अन्वय सध्या मॅचचा आनंद घेण्यासाठी अन्वयी आलाय आणि अन्वय आमचा चांगला मित्र झालाय, म्हणजे या कसराळीच्या मॅच पासून तो अन्वयी बघतोय मॅचला। शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू खळला गेला आणि फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे टीम श्रीराम कसराळी संघ। फायनल मध्ये आई ग्रुप परेडपडा संघासोबत ग्रामीणची मॅच खेळणार आहेत। अभिनंदन, कंग्रॅच्युलेशन टीम श्रीराम कसराळी संघ, पुन्हा एकदा धडक मारताना पाहायला मिळतोय। एनसीसी चषक 2024च्या फायनलच्या त्या ग्रामीण विभागामधून वैतरणा विभाग आणि चंदन सर विभागाची ती मॅच या मैदानावरती दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा रंगणार आहेत आणि हा सामना 9 विकेटनं मैदानावरती मात्र श्रीराम कसराळी संघाने जिंकलाय। अभिनंदन, काँग्रॅच्युलेशन। सही कहा धनंजय पाटिल, क्या बेहतरीन देखिए शॉर्ट गेंद थी, ऑफ स्टंप पर आए, गेंद को पुल कर दिया और पावरफुल एंड वंडरफुल गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए फर्रार होती हुई नजर आई। यही क्रिकेट का खेल है, हम इरादे लेकर आए हैं, लेने आए हैं हम एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार। धनंजय पाटिल क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच सामना जिंकलायत आणि मैदानावरती आपण पाहिलं तर आज विनीत पाटील यांना पाहिलं, मला तर वाटतं की बाईक कॅरी करण्यासाठी विनीत पाटील आले।